मला सूड उगवून पाहिजे. सूड सूड आणि सूड, होय सूड. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. सूड घेतल्याशिवाय राहणार नाही असं बोलून बोलून जनता कशा पद्धतीनं सूड घेते हे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही लोकांना कळून चुकलेलं आहे. कारण इकडे अमित शहा साहेबांवर टीका करायची, तिकडे देवेंद्रजींना जाऊन भेटायचं, ह्याच्यातलं लॉजिकच काय मला कळेना असं झालेलं आहे. तुम्हाला काय कळत असेल तर मला माहीत नाही. पण आजच्या सभेमध्ये अमित शहा साहेबांवर टीका झाली. आता उद्या बघा देवेंद्रजी डावसवर कदाचित 15 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली म्हणून त्यांचं अभिनंदन देखील करतील आणि ह्याच्यात नवल वाटण्यासारखं काही कारण नाही.